पूर असेल, सगळा देश धडीला लागलेली अवस्था आहे. काय झालंय का जिथे नदीचा पूर गेला तिथली तर परिस्थिती भयानक आहे, पण जिथं नदीला पूर नाही गेला पण सततच्या पावसानं आणि या ढगाळ वातावरणानं आता काही राहिलेलं नाही. 25% सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात येईल असं मला वाटत नाही. मी काल परवा माझ्या भागात फिरलोय. संत्रा झाडावरचा संत्रा पूर्ण खाली आहे. म्हणजे शेत पिवळे दिसायला लागले सगळा संत्रा खाली आल्यामुळं. आणि सगळ्यावर मोठी अडचण आली. केळीचे भाव तर देशामध्ये सगळ्या इकडे पाऊस असल्यामुळं केळी 200 रुपये क्विंटलनं एवढ्या खाली, म्हणजे ते तोडाले पण परवडत नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होतं, पण आता मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही. आम्ही मदत करतोय, आहे अशी मदत करतोय, ते मदत करतो, नियम बाजूला ठेवून मदत करतोय, पण नियमात बसतं ते करत नाही. नियमात काय आहे का ह्या जेवढ्या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करणं क्रमप्राप्त आहे, हे कायदेशीर बाबी ते करत नाही. आणि दुष्काळ जेव्हा आम्ही जाहीर करतो तेव्हा त्याची सक्तीची कर्ज वसुली थांबतंय, इतर सगळे कर थांबावं लागतं. त्यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही. भुलभुलैया सुरू आहे. जायचं शेताच्या बांधावर जायचं, पत्रकार विचारतं कर्जमाफीचं, मुख्यमंत्री सांगतोय आम्ही असा निधी देतोय, उत्तर द्यायला तयार नाही हो मुख्यमंत्री. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं, मला ते अजूनही ते डोक्यातून जात नाही तो शब्द, का दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ. झाला आता पडला दुष्काळ, झाले तुमचे शब्द खरे. तुम्हाला दुष्काळाशिवाय कर्जमाफी करायचीच नव्हती, तर निसर्गानं देवाभाऊचंही देवानं ऐकलं आणि दुष्काळ पडलाय. हे व्हायलाच नको होतं. खरं तर दुष्काळ पडणं हा चांगली गोष्ट आहे. आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ, टोचतोय ते अजूनही म्हणाले. दुष्काळाच्या काय झळ लोकांना पोहोचत आहे. अहो लागलेले पैसे निघत नाही, शाळेची फी कशी भरायची, लग्न कसे करायचे, इतर काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा करावं लागणार, त्या सगळ्या म्हणजे आता उधारी कशी देणार आहे. आणि त्याच्यात बँकेच्या नोटीस तुमच्या दारावर आहे. देणार तुम्ही 10,000 20,000 आणि बँकवाले मागणार 3 लाख 4 लाख. त्याबाबत बोलाले काही नाही. वसुली थांबली का तुम्ही, थांबवणार आहे का तुम्ही, त्याबाबत कधी निर्णय घेणार. अधिक काय गारपीट लोक गावं वाहून गेल्यानंतर निर्णय घेणार का. तातडीनं बैठक घ्या, सूचना द्या. भाऊ आता म्हणायसाठी ओला दुष्काळ आहे, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी दसरा हा काळ होणार आहे. त्यामुळे आज आपण मागणी करतो, पण उद्याच्या दिवाळीचा विचार करताना शेतकरी आत्महत्यामध्ये या सगळ्या याच्यामुळे वाढ होणार आहे. माझं काय मत आहे, दिवाळी हा सण महत्वाचाच आहे, तो तर अंधारातच जाणार. मी सांगतोय सरकार देऊन देऊन किती 8, 9, 10 हजार रुपये देणार. एक नुकसान कितीचं आहे. एका एकराला लागत खर्च कुठलंही पीक पकडलं तर 30 ते 40 हजारावर जातं. आता ते 30-40 हजारामध्ये 10,000 जर हाती आले आणि 40,000 वाला जर आमच्या दरवाजावर उभा असेल, पेरणीचा खर्च, बियाण्याचा खर्च, मजुरीचा खर्च, त्याला जर शेत चांगलं करायचं असेल तो खर्च कसं करणार आहे. मुळात तुम्ही काय सांगा का गेल्या 75 स्वातंत्र्य झाल्यापासून देशातली शेती घाट्यातच आहे हो. आणि घाट्यातला हा सगळा उद्योग त्याला नफ्यात आणण्यासाठी आम्ही कधी काही पावलंच उचलले नाही. त्याच्यात असे सगळे दुष्काळ पडतं, त्याच्यामुळं तो सावरण्याच्या ऐवजी तो पुन्हा डुबतोय. आणि सरकार बोलताना सुद्धा कसं आहे, भूमिका काय घेतली पाहिजे. एका इकडे मदतीची भूमिका, जसं सांगली साताराला तुम्ही एनडीआरएफच्या 6 ते 7% अधिक जास्त पैसे दिले, आता आम्हाला किती देणार आहे. विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना, मग सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भातला, संत्रा उत्पादक शेतकरी विदर्भातला, कापूस उत्पादक शेतकरी विदर्भातला, तूर उत्पादक शेतकरी, धान उत्पादक, बोलायला तयार नाही मुख्यमंत्री. इकडे तेवढं दुष्काळ. मला वाटतंय एक हेलिकॉप्टरनं दौरा, जसा निवडणुकीत कशा तालुक्यावर सभा घेता सीएम साहेब तुम्ही, तसं प्रत्येक जिल्ह्यावर जा ना तुम्ही, पहा तिथली परिस्थिती, थोडासा आधार द्या, आहे आम्ही सोबत. हे म्हणाले पण देवाभाऊ तयार नाही. म्हणजे असं वाटते का मंदिरातल्या देवासारखेच देवाभाऊ झाले का. अजित दादा काल दौरा पूर असेल, सगळा देश धडीला लागलेली अवस्था आहे. काय झालंय का जिथे नदीचा पूर गेला तिथली तर परिस्थिती भयानक आहे, पण जिथं नदीला पूर नाही गेला पण सततच्या पावसानं आणि या ढगाळ वातावरणानं आता काही राहिलेलं नाही. 25% सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात येईल असं मला वाटत नाही. मी काल परवा माझ्या भागात फिरलोय. संत्रा झाडावरचा संत्रा पूर्ण खाली आहे. म्हणजे शेत पिवळे दिसायला लागले सगळा संत्रा खाली आल्यामुळं. आणि सगळ्यावर मोठी अडचण आली. केळीचे भाव तर
देशामध्ये सगळ्या इकडे पाऊस असल्यामुळं केळी 200 रुपये क्विंटलनं एवढ्या खाली म्हणजे ते तोडाले पण परवडत नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होतं. पण आता मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही. आम्ही मदत करतोय आहे, अशी मदत करतोय, ते मदत करतोय, नियम बाजूला ठेवून मदत करतोय, पण नियमात बसतं ते करत नाही. नियमात काय आहे का ह्या जेवढ्या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करणं क्रमप्राप्त आहे, हे कायदेशीर बाबी ते करत नाही. आणि दुष्काळ जेव्हा आम्ही जाहीर करतो तेव्हा त्याची सक्तीची कर्ज वसुली थांबतंय, इतर सगळे कर थांबावं लागतं. त्यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही. भुलभुलैया सुरू आहे. जायचं शेताच्या बांधावर जायचं, पत्रकार विचारतं कर्जमाफीचं, मुख्यमंत्री सांगतोय आम्ही असा निधी देतोय, उत्तर द्यायला तयार नाही हो मुख्यमंत्री. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं, मला ते अजूनही ते डोक्यातून जात नाही तो शब्द, का दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ. झाला आता पडला दुष्काळ, झाले तुमचे शब्द खरे. तुम्हाला दुष्काळाशिवाय कर्जमाफी करायचीच नव्हती, तर निसर्गाने देवाभाऊचंही देवानं ऐकलं आणि दुष्काळ पडलाय. हे व्हायलाच नको होतं खरं तर. दुष्काळ पडणं हा चांगली गोष्ट आहे आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ. टोचतोय ते अजूनही म्हणाले. दुष्काळाच्या काय झळ लोकांना पोहोचत आहे. अहो लागलेले पैसे निघत नाही, शाळेची फी कशी भरायची, लग्न कसे करायचे, इतर काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा करावं लागणार, त्या सगळ्या म्हणजे आता उधारी कशी देणार आहे. आणि त्याच्यात बँकेच्या नोटीस तुमच्या दारावर आहे. देणार तुम्ही 10,000 20,000 आणि बँकवाले मागणार 3 लाख 4 लाख. त्याबाबत बोलाले काही नाही. वसुली थांबवली का तुम्ही, थांबवणार आहे का तुम्ही, त्याबाबत कधी निर्णय घेणार. अधिक काय गारपीट लोक गावं वाहून गेल्यानंतर निर्णय घेणार का. तातडीनं बैठक घ्या, सूचना द्या. भाऊ आता म्हणायसाठी ओला दुष्काळ आहे, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दिवाळी दसरा हा काळ होणार आहे. त्यामुळे आज आपण मागणी करतो, पण उद्याच्या दिवाळीचा विचार करताना शेतकरी आत्महत्यामध्ये या सगळ्या याच्यामुळे वाढ होणार आहे. माझं काय मत आहे, दिवाळी हा सण महत्वाचाच आहे, तो तर अंधारातच जाणार. मी सांगतोय सरकार देऊन देऊन किती 8, 9, 10,000 रुपये देणार. एक नुकसान कितीचं आहे. एका एकराला लागत खर्च कुठलंही पीक पकडलं तर 30 ते 40 हजारावर जातं. आता ते 30-40 हजारामध्ये 10,000 जर हाती आले आणि 40,000 वाला जर आमच्या दरवाजावर उभा असेल, पेरणीचा खर्च, बियाण्याचा खर्च, मजुरीचा खर्च, त्याला जर शेत चांगलं करायचं असेल तो खर्च कसं करणार आहे. मुळात तुम्ही काय सांगा का गेल्या 75 स्वातंत्र्य झाल्यापासून देशातली शेती घाट्यातच आहे हो. आणि घाट्यातला हा सगळा उद्योग त्याला नफ्यात आणण्यासाठी आम्ही कधी काही पावलंच उचलले नाही. त्याच्यात असे सगळे दुष्काळ पडतं, त्याच्यामुळं तो सावरण्याच्या ऐवजी तो पुन्हा डुबतोय. आणि सरकार बोलताना सुद्धा कसं आहे, भूमिका काय घेतली पाहिजे. एका इकडे मदतीची भूमिका, जसं सांगली साताराला तुम्ही एनडीआरएफच्या 6 ते 7% अधिक जास्त पैसे दिले. आता आम्हाला किती देणार आहे. विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना, मग सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भातला, संत्रा उत्पादक शेतकरी विदर्भातला, कापूस उत्पादक शेतकरी विदर्भातला, तूर उत्पादक शेतकरी, धान उत्पादक, बोलायला तयार नाही मुख्यमंत्री. इकडे तेवढं दुष्काळ. मला वाटतंय एक हेलिकॉप्टरना दौरा जसा निवडणुकीत कशा तालुक्यावर सभा घेता सीएम साहेब तुम्ही, तसं प्रत्येक जिल्ह्यावर जा ना तुम्ही, पहा तिथली परिस्थिती, थोडासा आधार द्या, काय आम्ही सोबत. हे म्हणाले पण देवाभाऊ तयार नाही. म्हणजे असं वाटते का मंदिरातल्या देवासारखेच देवाभाऊ झाले का. अजित दादा काल दौरा